नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्राचीन साहित्य म्हणून प्रसिद्ध असलेले 4 वेद आपल्या सर्वांनाच माहीत आहेत। ते 4 वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। आज आपण या वेदांपैकीच असणारा एक महत्त्वाचा वेद म्हणजेच अथर्ववेद याबद्दल माहिती घेणार आहोत। मग आजच्या या अथर्ववेदाच्या स्वरूपाची माहिती घेण्यामागे नेमकी उद्दिष्टे कोणती आहेत ती आपण बघूया। विद्यार्थ्यांनो, आपल्याला अथर्ववेद या वेदाच्या स्वरूपाबद्दल आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे। अथर्ववेदाचा मूळ भावार्थ, त्यातील तत्वज्ञान आणि त्याचे वेदांमध्ये असलेले विशेष स्थान यावर आता आपण चर्चा करू। त्यानंतर आपण अथर्ववेदाशी संलग्न असलेल्या उपवेदांची सविस्तर माहिती घेणार आहोत। आजच्या आधुनिक युगात अथर्ववेदाचे महत्त्व काय आहे आणि समाज, विज्ञान, आरोग्य किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग होतो याविषयी आपण अधिक जाणून घेऊ। आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये एकूण 4 महत्त्वाचे वेद सांगितलेले आहे। या 4 प्रमुख वेदांपैकी चतुर्थ वेद म्हणून गणला जाणारा वेद हा अथर्ववेद होय। अथर्ववेदाची रचना अथर्व या ऋषींनी केल्यामुळे त्याला अथर्ववेद असे नाव दिल्याचे आपल्याला संदर्भ मिळतात। या व्यतिरिक्त अथर्ववेदाला अंगिरस, ब्रह्मवेद, भृगु अशीही नावे सापडतात। अथर्ववेदाला भारतीय लोकसाहित्याचा आद्य स्रोत असेही म्हटले जाते, कारण अथर्ववेदामध्ये सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असे मंत्र व सूक्त यामध्ये आपल्याला दिसतात। समाजभिमुखता ही अथर्ववेदाचे वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणता येईल। अशा या अथर्ववेदामध्ये एकूण 20 कांड, 736 सूक्ते आणि 5977 मंत्रांचा समावेश आहे। यामध्ये काही गद्यात तर काही भाग हे छंदबद्ध आहेत। याचे विषय संकीर्ण म्हणजेच विविध स्वरूपाचे आहेत। उदाहरणार्थ अर्थशास्त्राचे मौलिक सिद्धांत, विविध जीवाणू व विषाणू यापासून उत्पन्न होणारे रोग, या व्यतिरिक्त गृहस्थाश्रम, पती पत्नी यांचे कर्तव्य, विवाह नियम इत्यादींचा समावेश हा अथर्ववेदामध्येच होतो। आता आपण अथर्ववेदाचा आधुनिक संदर्भ समजून घेऊया। प्रथमतः आरोग्य, योग, आयुर्वेद आणि मानसिक ताणतणाव व्यवस्थापन यामध्ये अथर्ववेद हा उपयुक्त आहे। 2. सामाजिक एकता, पर्यावरण संवर्धनासाठी हे प्रेरक ठरणारे आहेत। आध्यात्मिक, जीवनाचे अंतिम ध्येय समजून घेण्यासाठी अथर्ववेद हे मार्गदर्शक आहेत। वैज्ञानिक, वनस्पती व निसर्गावर आधारित शास्त्रीय संशोधनाला प्रेरणा देणारे अथर्ववेद आहेत। आता आपण अथर्ववेदाच्या प्रमुख संकल्पना जाणून घेऊ। त्यामध्ये औषधी ज्ञानावर हे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे। या ग्रंथात औषधी बनवण्यासाठीच्या पद्धती, त्यांचे उपाय व औषधांच्या प्रभावांवर चर्चा केलेली आहे। अथर्ववेदामध्ये सामाजिक, धार्मिक नियम व त्यामधील समस्यांसह धार्मिक विधीचे नियम देखील दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अथर्ववेदाच्या शाखांना जाणून घेऊया। अथर्ववेदाच्या साधारणपणे 2 शाखा आहेत, एक शौनकीय आणि दुसरी पिप्पलाद। म्हणजेच अथर्ववेदातील प्रमुख भाग म्हणजे आयुर्वेद, ज्यामध्ये जीवनविषयक ज्ञान आहे। याविषयी असं म्हणता येईल की ज्या शास्त्राच्या उपयोगाने सुयोग्य जीवन प्राप्त करून घेता येते ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय। प्राथमिक स्वरूपाचा आयुर्वेद हा लिखित स्वरूपात असल्याचा अथर्ववेदात दिसून येतो। चरक संहिता, सुश्रुत संहिता या ग्रंथांद्वारे त्याला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेले आहे। याशिवाय रसतंत्राची त्यात महत्त्वाची भर पडलेली आहे। मानवी शरीराचा व सृष्टीचा संपूर्ण अभ्यास हा आयुर्वेदात झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, वरील सर्व माहितीचा जर विचार केला तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतात का की अथर्ववेदामध्ये समाविष्ट असणाऱ्या आयुर्वेद हा आजच्या आधुनिक काळामध्ये खरंच किती महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? आता या प्रश्नावर
तुम्ही विचार करायचा आहे आणि तुमचं उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, आयुर्वेद हा पुरातन काळापासून महत्त्वाचा मानला गेलेला ग्रंथ आहे, जो अथर्ववेदाचा उपवेद म्हणून ओळखला जातो. यामध्ये साधारणपणे मानवाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख अथर्ववेदामध्ये आहे. तरीही यात समाविष्ट असणाऱ्या आयुर्वेदाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण आयुर्वेद हा आजही वैद्यकशास्त्राचा मूलभूत असा ग्रंथ मानला जातो. आयुर्वेदामध्ये मानवी शरीरात निर्माण होणारे विकार, त्या विकारांची कारणे, त्यावर केले जाणारे उपचार, निसर्गात उपलब्ध असणाऱ्या वनस्पती यांच्या उपयोगाची सविस्तर चर्चा केली गेलेली आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन आहार, त्यातून होणारे रोग, त्यासाठी केले जाणारे उपचार, औषधी वनस्पती या सगळ्यांचा संदर्भ अथर्ववेदामध्ये येतो, जो आपल्याला आयुर्वेद या ग्रंथाने समजावून सांगितलेला आहे. आजही काही आजार हे मुळापासून बरे करण्यासाठी आयुर्वेदाचाच आधार घेतला जातो. म्हणूनच आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद असे काही विचारवंत मानतात. चला तर मग अशा या महत्त्वाच्या अथर्ववेदाची काही प्रमुख वैशिष्ट्ये देखील आहेत, ती आता आपण बघूयात. स्त्री कर्मानी या गटात स्त्री पुरुषांच्या परस्पर संबंध विषयक अनेक ऋचा येतात. विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर स्त्रीला आचरणात्मक उपदेश काही केलेले आहेत. कुटुंबात तसेच समाजात समन्वय राहून सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने आदराने वागावे आणि दुरावलेली मनेही एकत्र राहावीत या हेतूने केलेल्या प्रार्थना हे या वेदामध्ये येतात. कोणीही कोणाचा द्वेष करू नये, घरातील कलह संपुष्टात येऊन शांती नांदावी, सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, समन्वय साधता यावा इत्यादी सर्व हेतूंसाठीची उपदेशात्मक सूक्ते आपल्याला यामध्ये दिसून येतात, जी प्रत्येक मानवाच्या हिताची आहेत. राजकर्मानी विषयक असलेल्या या सूक्तात राज्यप्राप्ती, दुर्जनांवर विजय प्राप्त करण्याचा मार्ग, राजनियुक्ती, राजप्रशस्ती आणि राज्याभिषेक या विषयांचा परामर्श यामध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो. शांतिकर्म यालाच पापाच्या निवारणासाठी केलेले प्रायश्चित्तविषयक सूक्ते असेही म्हटलं जातं. अथर्ववेदात सृष्टी उत्पत्ती विषयक आध्यात्मिक सूक्ते किंवा तत्वज्ञान सूक्ते आढळून येतात. यामुळेच वेद अभ्यासक अथर्ववेदाला ब्रह्मवेद असेही म्हणतात. ऋग्वेदाच्या 10व्या भागात काही आध्यात्मिक सूक्तांचा समावेश आहे. त्यातील काही सूक्त हे अथर्ववेदामध्येही आढळून येतात. याचप्रमाणे अथर्ववेदात आत्मवर्णन, साक्षात्कार प्रशंसा, देहाचे असारत्व, मोक्ष प्रशंसा इत्यादी विषयांची सखोल चर्चा केलेली आहे. आपण आज अभ्यासलेल्या सर्व माहितीवरून एक प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनात नक्की आला असेल, आणि तो प्रश्न म्हणजे अथर्ववेदांमध्ये समाविष्ट असणाऱ्या विषयानुसार अथर्ववेद हा आजच्या काळात कितपत मानवी जीवनाशी निगडीत असा वेद आहे असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही यावर विचार करायचा आहे आणि आपलं उत्तर द्यायचं आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलंच असेल. अथर्ववेद हा वेदश्रेणीमध्ये चतुर्थ वेद म्हणून मानला जातो. अथर्ववेदामध्ये सामाजिक सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाच्या अशा विज्ञान, तत्त्वज्ञान, आरोग्य, राष्ट्रभाषा इत्यादी विषय समाविष्ट झालेले आहे. मानवी जीवनाशी निगडीत असणारे सर्व विषय हे आजच्या काळात महत्त्वाचे आहेत. आजच्या काळात येणाऱ्या अडचणी, त्यातून बाहेर निघण्यासाठी लागणारे उपाय हे सर्व आपल्याला अथर्ववेदामध्ये सापडतात. यामुळे अथर्ववेद हा आजच्या मानवी जीवनाशी निगडीत आणि जवळचा वेद वाटतो. अथर्ववेदामध्ये समाविष्ट असणाऱ्या विषयांमुळे अथर्ववेद हा केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा आहे असं नाही, तर तो जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकणारा आहे. 4 वेदांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीने विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, संगीत आणि सामाजिक न्याय या सर्वच क्षेत्रात मौलिक योगदान दिलेलं आहे. हे वेद आजही आपल्याला तात्विक, नैतिक
आणि सांस्कृतिकदृष्ट्या मार्गदर्शन करतात, ज्यामुळे आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधता येतो. यांच्या अभ्यासातून केवळ भूतकाळातीलच ज्ञान नव्हे तर आधुनिक जगातही जगण्याचं महत्त्व आणि उपयुक्तता आपल्याला समजून घेता येते. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच आज या वेद मालिकेमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा चौथा वेद अथर्ववेद याबद्दल जाणून घेतले आहे. यामध्ये आपण अथर्ववेदामध्ये जे 20 भाग आहेत त्यांचा आपण अभ्यास केला. अथर्ववेदाच्या काही प्रमुख संकल्पनांमध्ये उपचार सूक्ते, स्त्री कर्मानी, राजकर्मानी, शांतिकर्म तत्त्वज्ञान याविषयी आपण जाणून घेतले. अथर्ववेदाला ब्रह्मवेद असेही म्हणतात. अथर्ववेदामध्ये मानवी जीवनाशी निगडीत असणारे विचार आपल्याला दिसतात. अथर्ववेदातून आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा गोष्टींचे ज्ञान मिळते. अर्थात अथर्ववेद हा भारतीय ज्ञान परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यामध्ये औषधी, तांत्रिक आणि धार्मिक ज्ञानाचे सुसंगत आणि विविध अंगांचा समावेश होतो, ज्यामुळे सृष्टीच्या विविध तत्वांची आणि मानवाच्या जीवनशैलीचे स्पष्ट ज्ञान दिलेले असल्याने भारतीय तत्त्वज्ञान, विज्ञान आणि सामाजिक संरचनेच्या विकासाचे आदिम स्रोत असं त्याला म्हटलं जातं. धन्यवाद. पुन्हा भेटूया.